शासकीय कार्यालयातनं फाईल चोरून त्याचा मिसयूज करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केलेला आहे। आपण बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय कार्यालयातल्या या ओरिजिनल फाईल आहे ज्याचा त्यांनी चोरी केला आणि त्या कागदाचे खोटे कागदपत्र करून पुढे मग त्याचा मिसयूज केला। काही प्रकरणामध्ये ओरिजिनल मूळ कागदाचा देखील मिसयूज झालेला आहे। हा जर कागद बघितला तर यासाठी देखील अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने हे कागद कशा प्रकारे तयार करण्यात आले की नवीन कागद आहे त्याला चहाच्या पाण्यामध्ये भिजवून जुने बनवण्यात आले आणि त्यानंतर मग रायटरकडनं अशा प्रकारे खोटे कागदपत्र करून देखील अनेक लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार पुढे आलेले आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहे। सर, अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे आणि मोठं रॅकेट नागपूर पोलिसांनी उलगडा केलेला आहे त्या रॅकेटचा। येस, नक्कीच। याच्यामध्ये जे हे गँग आहे जवळजवळ 16 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले, त्याच्यापैकी आम्ही आतापर्यंत 12 आरोपी 2 गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत। तर यांची मोडस अशी आहे की जे शासकीय कार्यालयातून जर सब रजिस्ट्रार ऑफिस असेल, NIT असेल, ह्याच्यातून काही फायली काढून त्यानंतर जो असा प्लॉट आहे की ज्या प्लॉट बाहेरच्या लोकांचा आहे की त्या ठिकाणी बोर्ड लावले जातात की ह्या मालकीचा ह्या नंबरचा हा प्लॉट आहे, त्याच्या अनुषंगाने त्या प्लॉटची माहिती काढणारी एक गँग, त्यानंतर डॉक्युमेंट बनवणारी एक गँग आणि त्यानंतर ते फाईली त्या संदर्भाची फाईल काढणारी गँग आणि त्यानंतर पैशाचं डिस्पोजल करणारी गँग, अशा प्रकारे हे गँग ऑपरेट होत होती। त्या पद्धतीने आपल्याला एका वयस्कर जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्या फिर्यादीवरून आपण एक गुन्हा दाखल केला, त्याच्यामध्ये की ते त्या ठिकाणी फिर्यादीच्या नावाने एक लेडीज उभे करून त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्री केल्यानंतर बँकेकडून लोन जो 35 ते 40 लाखाचं लोन घेतलं, त्यानंतर ते लोन मिळाल्यानंतर वेगवेगळ्या अकाउंटमधून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केले। अशा स्वरूपाचा प्राथमिक आम्हाला जो तपासात निष्पन्न झाला, त्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये तपास केल्यानंतर हे झाले की वेगवेगळे प्रकारे हे गुन्हे दाखल आहेत ह्या आरोपींवरती, असे प्रकार झालेले आहेत। आपल्या माध्यमातून आम्ही संबंध नागरिकांना आवाहन करू इच्छितो की असं जर आपल्या प्लॉट संबंधी किंवा बँकांना सुद्धा जर असं कुणी रजिस्ट्री करून किंवा गहाण ठेवून लोन घेत असेल तर निश्चितच ह्या संबंधी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा। यामधले जे अटक करणारे जे आरोपी यांची काय पार्श्वभूमी आहे, कोणत्या क्षेत्रातले लोक आहे? हे शक्यतो हेच गुन्हे करणारे आहेत। पूर्वीचे काही गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत चिटिंगचे। आतापर्यंत आपण तपासामध्ये एवढं खोलवर पूर्वी कधी तपास झालेला नसावा किंवा कुठंतरी थांबवण्यात आला असावा, परंतु आता आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या टीमने इथं वर्क केलं आणि एक चांगल्या प्रकारचे लोकांना फसवणूक करणारी, ज्याच्यामध्ये खूप जे दाम्पत्य सिनियर सिटीजन आहे जे नागपूर स्थित नाही किंवा बाहेरगावी मुंबई पुण्याला राहते, असे टार्गेट करून हे केलेलं आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो की असे जर प्लॉट असतील कुणाचे आणि फसवणूक झाली असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा। शासकीय कार्यालयातनं फाईल चोरी करताना त्यांनी काही शासकीय कर्मचाऱ्यांचा उपयोग केला का? त्याच्यामध्ये जे टेम्पररी काम करणारे जे सब रजिस्ट्रार ऑफिसला आणि NIT मध्ये त्या ठिकाणचे आपण अटक केलेले आहे, त्याच्यामध्ये संबंधित ज्याची जबाबदारी आहे ह्याचा किती रोल आहे ह्या अनुषंगाने आपण त्यांना नोटिसेस दिल्या आहे, तपास सुरू आहे। आणि त्याच्यामध्ये जर ऑफिसच्या स्टाफचा, सरकारी कर्मचाऱ्यांचा जर सहभाग दिसून येत असेल तर निश्चितच आम्ही पुढील कारवाई करण्यात येईल। हा जो कागद आहे हा कशा प्रकारे तयार केला थोडं कसं समजेल? त्याच्यामध्ये हा जो तपासात हे निष्पन्न झाले की जे डॉक्युमेंट जुनं आहे आणि ह्या जुन्या डॉक्युमेंट सारखं दिसावं म्हणून ह्याचा चहाच्या पाण्याचा उपयोग करून त्याच्यामध्ये ते डीप करून हा कागद बनवला गेलेला आहे आणि अशा प्रकारचे त्यांनी समोरच्याची फसवणूक केली की हे जुनं आहे किंवा ज्यावेळेस सर्च रिपोर्ट दिला जातो त्यावेळेस सुद्धा हे डॉक्युमेंट दाखवले जातात आणि तिथून बँका आणि लोकांची फसवणूक केली जाते। यातला मुख्य मास्टर माइंड कोण, सध्या किती आरोपी अटकेत आहे आणि आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे का? ह्याच्यामध्ये मास्टर माइंड हा इमाम आणि प्रवीण सहारे म्हणून आहे, यांच्यावर पूर्वीचे गुन्हे पण दाखल आहेत। ह्याच्यातले काय आणखीन मुख्य आरोपी फरार पण आहेत, त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध पण घेत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये काही आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा डुप्लिकेट बनवलेले आहेत। गरज पडल्यास मोका अंतर्गत कारवाई होईल? हा, निश्चितच आम्ही त्याच दृष्टीनेच आम्ही तपास चालू आहे आणि तेच प्रयत्न आमचे आहेत। आपण बघू शकतो की नागपूर पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट की जे सामान्य नागरिक आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे, जर का काही नागरिकांची फसवणूक झाली असेल तर ते जर पुढे आले तर आणखी या तपासामध्ये पोलिसांना मदत होऊ शकते। त्यामुळे पोलिसांनी देखील तसं आवाहन केलं की ज्यांची फसवणूक झाली असेल ते जर पुढे आले तर या तपासामध्ये आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।